ही ब्लाऊज डिझाईनचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. शॉर्टही केला आहे आणि लाँगही केलं आहे. तर त्याच्यात मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही लाँग व्हिडिओ अपलोड करा. तर त्याचा मी लाँग व्हिडिओ अपलोड केला आहे. तो तुम्ही नक्की पहा. आणि हा शॉर्ट व्हिडिओ करण्यापाठीमागचा इंटेन्शन म्हणजे हा तुम्ही मला शिवताना तर बघितलं आहे. फ्रंट आणि बॅक मी शिवतानाचा शेअर केला आहे. फक्त ह्याचं फिटिंग कसं करायचं ते मी दाखवते. जसं मी बॅकला लेस लावली होती तशीच मी फ्रंट साईडलाही लेस लावते आहे. आणि ती लेस लावताना काय करायचं, कसं करायचं किंवा खूप साऱ्या टिप्स जरी मी हे ब्लाऊज डिझाईन दाखवले तर ह्याच्या मी खूप साऱ्या टिप्स त्या माझ्या लाँग व्हिडिओमध्ये टाकलेत की तुम्हाला ह्याच शेपमध्ये वेगवेगळी डिझाईन कशी करता येईल त्याचाही मी तिथे टिप्स दिलेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, शेअर केला आहे. आता ह्याचं मी फिटिंग कसं करायचं ते दाखवते प्रॉपर. जेव्हा आपण फ्रंट साईड शिवून घेतो तेव्हा अशी फोल्ड करून ठेवायची आणि बॅक साईडलाही असं ठेवून घ्यायचं. फ्रंट आणि बॅक ठेवून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा जिथे आपण काकेतलाही आणि शोल्डरकडूनही किंवा साईडूनही. कारण त्याने काय होतं मुंड्याकडच्या बाजूला थोडा एक्स्ट्रा कपडा जर राहिला दोन्हीपैकी एकाचा तर त्यामध्ये ते फिटिंगसाठी वरखाली होतं, ते फिटिंग प्रॉपर होत नाही. आता इथे मी शोल्डरही जॉईन करून घेते, डबल शिलाई मारून घ्यायची, त्याला ओव्हरलॉकही करून घ्यायचं आणि त्यानंतर हे ओपन केल्यानंतर आपण बघा इथे वरखाली दिसते तर तेही स्ट्रेट करून घ्यायचं. शोल्डरकडून जर स्ट्रेट नसेल तर तोही वेडावाकडा दिसणारच. आता ही स्लीव मी ट्रेंडिंग चाललेली पफ स्लीव आहे ही, तर ती स्लीव मी इथे कट करून घेतली होती. ही स्लीव जर तुम्हाला शिकायची असेल तर ह्याचाही मी व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याचं कटिंग कसं करायचं, ड्राफ्टिंग कसं करायचं आणि ही स्टिचिंग मी दाखवते बघा. खाली तोंड करून तुम्हाला त्या प्लीट टाकायच्या आहेत मध्यापर्यंत आणि ह्याच्याही खाली तोंड करून प्लीट टाकायच्या आहेत म्हणजे ऑपोजिट साईडला. मध्यापर्यंत एका साईडला तोंड केलं आहे तर दुसऱ्या बाजूने दुसऱ्या साईडला तोंड करायचं आणि असंही शिवून घ्यायचं. ह्याच प्रोसेसनं आपल्याला दुसरीही स्लीव लावायची आहे. दुसरीही स्लीव जॉईन करताना जेवढा आपण पफसाठी कपडा घेतला आहे तेवढाच कपडा एकमेकाकडे तोंड करून टाकायचा. पहिल्या साईडने खाली आणि दुसऱ्या साईडने दुसऱ्या बाजूला अशा प्लीट टाकायच्या. आता इथे आपण शिवून घेताना इथे सेंटरला सेंटर येतोय का तेही चेक करायचं आणि जेवढाचा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढा कट करून टाकायचा. स्लीवकडचा कपडा वरच्या बाजूलाच आला पाहिजे अशा प्रकारे ठेवायचा आणि शिवून घ्यायचं. आणि इथे मी उलट्या बाजूने शिवून घेतले आणि ओव्हरलॉक करून घेतले आणि हे फिटिंग केलं. तर ब्लाऊज आवडला असेल तर नक्की लाईक करा.